असं आहे की मुळामध्ये ते जी संस्था आहे, खाजगी संस्था आहे, सरकारी निधीमधून शिजवलीतून खाजगी संस्थेला पैसे द्यायचे का? आणि त्याला पर्यटनाचा दर्जा कोणी दिला आहे? पर्यटन विभागाकडनं पैसे द्यायचे तर पर्यटन दर्जा पण द्यावा लागतो ना. काय आणि काय पर्यटन आहे तिथे? काय हे जे 1.5 कोटी रुपये दिले आहे, हे 1.5 कोटी रुपये गोमूत्रापासून हिंदुत्वाचा सुरू झालेला प्रवास हा कॅप्टन अशोक खरात लिंग पिसाळ याच्या मूत्रापर्यंत येऊन पोचला आहे. काय त्याचं जे ओरल म्हणून त्याने जे लिक्विड तयार केलं, त्याच्यामध्ये त्याचं स्वतःचं मूत्र, कफ सिरप, तो मध, सुरखीचा आणि व्हिएग्राच्या गोळ्या, काय हे जरी पोलिसांपुढेच कबूल केले. काय हे सर प्रकरण कधीच जी निधी दिला गेला होता, कोणामार्फत दिला गेला होता आणि सविस्तर सांगायचं. याचं सविस्तर असं आहे की 31 मार्च 2018 देवेंद्र फडणवीसांचा कालक्रम संपत असताना हा निधी दिलेला आहे. काय त्याच्या आदल्या वर्षी दिलेला होता आणि हा पर्यटन विकासासाठी दिला आहे. समजलं? असा सरकारी निधी एखाद्या संस्थेला देणे म्हणजे त्याला सरकार मान्यता देणे आहे. मग हे जे लिंग पिसाळ अशोक खराचे उद्योग सुरू होते, हे सरकार मान्य होते का? याच्यामध्ये जे लोक खराताचा उंबरठा ओलांडून आलेले आहेत, या सर्वांना आरोपी केलं पाहिजे. आता मी जे छायाचित्र पाहिली त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ शिंदे, त्यानंतर दीपक केसरकर, धनंजय मुंडे, आणि देवेंद्र फडणवीस, अमित शहापर्यंत सगळ्यांशी आहेत. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत. आता हे जे SIT आहे ते खरंच तपास करणारे काहींचे, म्हणून मी मागणी केली की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमून 3 महिन्याच्या आत अहवाल मागून द्यावा. खरातच्या ज्या देवस्थानाला निधी दिला गेला होता त्याच्यावर थेट आपला कुठल्या मंत्र्यांना आरोप केलेला आहे? नाही, सेल काय पालकमंत्र्यांनीच दिलेला आहे ना. ते पर्यटन मंत्रीच होते, त्यांच्या सहीने दिलेलं आहे. काय एका मिनिटात बरसाप करायला पाहिजे खरं त्यांना. तुम्ही चाकणकरांचा राजीनामा घेतला की नाही, मग यांचा का नाही घेत? काय आलं लक्षात?